तरी मयूर आणि पुन्हा एकदा पुण्यातल्या बातमीकडे जाणार आहोत। पुण्यातील हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला होता आणि लिक्विड लेजर लाउंज या हॉटेलमधला हा व्हिडिओ असल्याचं आणि पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। सुप्रियाताई, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल, हा व्हिडिओ देखील आपण पाहिला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे याबद्दल? शॉकिंग। मी सातत्याने गेले अनेक महिने ते ललित पाटील प्रकरण जेव्हा झालं तेव्हापासून मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना ही विनंती केली होती की सगळं राजकारण बाजूला ठेवा, इलेक्शन येतात जातात, पण ड्रग काही असे विषय असतात, कुपोषण असेल किंवा ड्रग्ज असतील, ह्याच्या बाबतीत राजकारण आणायचंच नाही। आपण सगळ्यांनी एकत्र, जसं कोविडमध्ये आपण कोविडच्या विरोधात सगळे एकत्र लढलो, तर ड्रग्सच्या विरोधात आमची सरकारबरोबर पूर्ण ताकदीने लढायची तयारी आहे। त्याचा पुढाकार घ्यावा गृहमंत्रालयाने आणि सरकारने, आणि आम्ही त्यांच्यावर काम करू। सगळं राजकारण एक तरफ आणि आपली पुढची पिढी एक तरफ। अहो, ड्रग्सच्या विरोधात म्हणजे मला आठवतं आमचं सरकार असताना फार गुटखाच्या विरोधात आम्ही रान पेटवलं होतं राज्यात, आणि तेव्हा गुटखा बंदी झाली होती। ड्रग्सच्या बाबतीत झिरो टॉलरन्स सरकार, कुठलंही सरकार असू दे, आमचं किंवा त्यांचं, झिरो टॉलरन्स असलाच पाहिजे या सगळ्या विषयाबद्दल, आणि आपली पुढची पिढी वाया जाईल हो। आणि कॉलेजच्या इतक्या जवळ, म्हणजे माझं म्हणणं एक तर ड्रग्ज नसायलाच पाहिजे, आणि ते पण कॉलेजच्या जवळ कायदा केलेला आहे की तिथे सिगरेट पण नाही मिळता कामा, तिथे ड्रग पार्ट्या चाललंय तरी काय राज्यात, मग चालवतंय कोण राज्य? आणि पण आणि सारख्या या गोष्टी पुण्यातच कशा होतात? सुप्रियाताई, आपण आमच्या सोबतच राहा। पुण्यातले खासदार मुरलीधर मोहोळ देखील आता आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। मुरलीधर मोहोळजी, सुप्रियाताई जे म्हणतात आपण ऐकलेलं असेल, पुण्यामध्ये नेमकं काय चाललंय असं त्यांनी प्रश्न विचारलेला, आणि झिरो टॉलरन्स मोहीम का नाहीये ड्रग्सच्या अनुषंगाने? कारण पुढची अख्खी पिढी, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं, आणि अशा प्रकारे ड्रग्स सापडणं किती गंभीर आहे हे प्रकरण? मुरलीधरजी. निश्चितच खूप गंभीर प्रकरण आहे, याच्याबद्दल कुठेही दुमत नाही। मी ज्या वेळेला हा व्हिडिओ बाहेर आला, ज्यावेळेस ह्या सगळ्यांनी पाहिला, मी त्वरित माननीय पोलीस आयुक्तांना फोन केला। त्यांना सांगितलं की पहाटे 5 पर्यंत हॉटेल चालू राहतच कसं, हा एक भाग झाला। दुसरा भाग असा आहे की तिथे ड्रग्ज सापडले, याची ताबडतोब शहानिशा पाहिजे, ताबडतोब रिपोर्ट, आणि संबंधित पोलीस अधिकारी कोणी असू देतो, त्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार झालाय। त्यामुळे वरिष्ठ अधिकारी असेल, कोणी असेल, ताबडतोब त्यांना निलंबित केलं पाहिजे, सस्पेंड केलं पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्यात। हे नक्की आहे की या घटना मागच्या काही काळात अनेक वेळा झाल्यात, आणि हे निश्चितच या शहराच्या नावलौकिकासाठी ह्या अत्यंत घातक आहेत, चुकीच्या आहेत, आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आमची पण जबाबदारी ही आहे, या पुढच्या काळात असला कुठलाही प्रकार होता कामा नये। मागे मोठी कारवाई या शहरात झाली होती, मोठा साठा जप्त झाला होता, पण अजूनही काही प्रमाणात साठा किंवा काही ठिकाणी हे मिळतंय, हे आजच्या व्हिडिओवरून सुद्धा लक्षात येतंय। त्यामुळे ही गोष्ट नाकारता येणार नाही, आणि म्हणून शेवटी हा पुण्याच्या नावाचा विषय, या तरुण पिढीच्या भविष्याचा विषय आहे। देशभरातनं इथं मुलं येतात, शिकतात, आणि म्हणून कुठलीही रिस्क, कुठलाही धोका पुढच्या काळात कोणालाही पत्करायचा नाही। म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून माननीय आयुक्तांना सांगितलंय, ताबडतोब कारवाई करा, ताबडतोब चौकशी करा, आणि शहरामध्ये, या सगळ्या शहरामध्ये सगळे कॉलेजेस असतील, जिथे जिथे काही वाटतंय आपल्याला, अशा सगळ्या ठिकाणी एक स्वतंत्र मोहीम, एक स्वतंत्र कक्ष या संदर्भातला आता तुम्ही चालू केलं पाहिजे, स्थापन केलं पाहिजे, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। भविष्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी आता घेतली पाहिजे, आणि 100% याच्यावरती या पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई ताबडतोब केली पाहिजे। मी त्यांना सूचना पण दिल्या। मुरलीधर मोहोळजी, काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना काँग्रेस आमदारांनी देखील थेट मंत्र्यांवर आरोप केले होते, आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी एका एक्साईज ऑफिसर बद्दल संशय व्यक्त केला होता आणि त्यांच्यावरही आरोप केले होते। ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? मला याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणायचं नाही। मला माझ्या शहराचं नाव खराब होते, माझ्या शहराची पुढची पिढी ही खराब होऊ नये, ही माझी काळजी आहे, आणि म्हणून हे होऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधित यंत्रणेनी अधिक काम केलं पाहिजे, सक्षमपणे काम केलं पाहिजे, कोणाला पाठीशी घातलं नाही पाहिजे, कडक शिक्षा झाल्या पाहिजेत, ही माझी भूमिका आहे। सुप्रियाताई, आपण ऐकलं असेल मुरलीधर मोहोळ यांनी आपली भूमिका मांडली। त्यांनी असं म्हटलेलं आहे की कारवाई तर व्हायलाच हवी, इथून पुढे हे प्रकार घडू नयेत, म्हणून आपण काय सुचवाल? सुप्रियाताई. मी मंत्री महोदयांच्या स्टेटमेंटचं मनापासून स्वागत करते, आणि मीही त्यांना विनंती करीन की आपण ह्या ड्रग्सच्या बाबतीत जे मी देवेंद्रजींना आवाहन केलं होतं 6 महिन्यापूर्वी, ते आज मंत्री महोदयांना करते की आपण सगळेच पुण्याचे खासदार एकत्र येऊया
आपले राजकीय मतभेद होऊ देत, इलेक्शनमध्ये लढू एकामेकाच्या विरोधात, पण ह्या सामाजिक कामासाठी मी अमोल कोल्हेंनाही विनंती करीन, मुरली भाऊंना आपण करते की आपण तिघं मिळून आपण आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांना जे काही सहकार्य आमच्याकडून आम्ही करू शकू ते पूर्णपणे ताकदीने आम्ही मुरली भाऊंच्या मागे उभं राहू आणि आपण तिघही मिळून पुण्याचं आन बान आणि शान जी आहे ती तिघं मिळून पुन्हा आणूया आणि एकत्र मिळून से नो टू ड्रग्स हे ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू, पण हे कुठेतरी सगळे मिळून थांबूया आणि त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू, पण पुढची पिढी एकत्र मिळून वाचू. सुप्रियाताई, खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. खासदार मुरलीधर मोहोळ देखील आपल्यासोबत होते, मंत्री महोदय जे देखील आपल्यासोबत होते, त्यांचे देखील खूप खूप आभार. दोन्ही मान्यवरांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि दोघांनी असं म्हटलेलं आहे की इथून पुढे हे प्रकार होऊ नयेत या दृष्टीने